वाचल्याच्या अभिव्यक्त करतात तिच्याकडून घडलेल्या काही क्रिया आणि त्याच्यातून देवाने केले तिच्या संतोषासाठी म्हणून त्या सगळ्या क्रिया करून घेणं याला सुद्धा आळवणं म्हणता येतं. आई समजा मुलाकरता काही करायला लागली तर ते करून घेणं हे सुद्धा एक पद्धतीने आईला संतुष्ट करण्याच आहे की नाही. पण ते संतुष्ट करणं कसं होतं बघा. भागवतामध्ये अशा 2-4 मातांचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. एक गोपिका रूपी माता आहे, दुसरी फळ विकायला आलेली माता आहे, तिसरी रोहिणी नावाची माता आहे आणि चौथी यशोदा नावाची माता आहे. या 4 माताच्या संबंधानं भागवतात आलेले श्लोक सगळे उच्चारत त्याच्या संबंधाने चिंतन आपल्याला करायचे बरं का. गोपी ही स्तोभितो नृत्य भगवान बालवत क्वचित उद्गायते क्वचित मुग्धा तद्वश्य दारू यंत्रवत. भगवंताच्या संबंधानं वर्णन इथे शुकाचार्य करायला लागले. काय झालं, भगवान थोडे मोठे झाल्याच्या नंतर गोपीला त्याला आपल्या घराघराला घेऊन चालल्या. यशोदा म्हणायचं हा घरात द्यायला लागला की जवळ असलेल्या गौरवणीला भगवंताने सांगायचं याला घरी घेऊन जाणं, तुझ्या घरी घेऊन जा, थोडासा काहीतरी याला कर म्हणून ते करता काहीतरी घरामध्ये काही खायला दे, काहीतरी कर, त्याला घेऊन जा, इथं मला त्रास द्यायला लागला, काही काम करू देत नाही घरामध्ये, याला घेऊन जा असं म्हटल्याच्या नंतर परमात्मा त्या गोपिकेच्या घरी जायचे तिच्याबरोबर. तिला गेल्यामुळे गोपिकेच्या घरी भगवान जायचे आणि तिथं गेल्यावर ऐका त्या गोपिका भगवंताला कधी कधी काय करायच्या, नाचायला सांगायच्या. नाच रे तू कृष्णा मजला पाहू दे नाही, मला पाहू दे, मला पाहू दे, तर नाच 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 असं म्हणल्याच्या नंतर गोपी ही स्तोभिता. काही वेळेला याला नाच म्हणल्यावर बरोबर लगेच नाचायला लागेल असं नाही. मग याला स्तोभ काहीतरी गोड बोलावं लागायचं, याला काहीतरी खायला देते म्हणावं लागायचं. तर आता घरी यायला लोणी मागत होत असणार, मी तुला लोणी देते, माझ्याकडे लोणी आहे पण माझ्याकडेच लोणी पाहिजे असेल, नाचून दाखव, थोडं नाचून दाखव, गोड नाचतोस ना तो, नाचून दाखव. गोपी ही स्तोभिता अनृत्य. शुकाचार्याने वर्णन केलं गोपिकांनी असा मोह निर्माण केल्याच्या नंतर परमात्मा नाचतो. बालवत क्वचित, लहान मुलांनी जसं नाचावं तशा पद्धतीने परमात्म्याने त्या गोपिकांनी स्तोभ निर्माण केल्याच्या नंतर, लोक दाखवल्याच्या नंतर, फसवल्याच्या, स्तोभित शब्दाचा अर्थ सरळ सरळ फसवणं बरं का. मग भगवान नाचायला लागायचे. ते रसखानाचे पद आहे, रसखान वृंदावनातले मोठे भक्त वंदिले भगवंताचे, त्यांच्या वर्णन केले त्याने. या गोपिकांनी म्हणे छछिया भवे छाछत नाच नचार. बरं का, हा भगवान कसा आहे, अनंत कोटी ब्रह्मांड याच्या इशाऱ्यावर नाचत राहतात. अनंत कोटी ब्रह्मांड याच्या एका इशाऱ्यावर नाचत राहतात. नाही, या ब्रह्मांडाचं परिपालन करण्याकरता देवाने ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते इंद्र चंद्र महेंद्र सगळे देव सुद्धा याच्या इशाऱ्यावर नाचत राहतात. यानं नुसता इशारा करायचा, यानं नुसता संकेत करायचा या परमेश्वरानं आणि त्याच्या इशाऱ्यावर हे सगळे नाचत राहतात. म्हणजे जो अनंत ब्रह्मांडाला नाचवणारा, जो इंद्र चंद्र महेंद्राला नाचवणारा भगवान शंकराने सुद्धा याच्या प्रसन्नतेकरता तांडव नृत्य करावं असा असलेला हा परमात्मा. पण गोपिकाच्या घरी गेल्याच्या नंतर हा म्हणायचा मला हे लोणी खाऊन खाऊन कंटाळा लागलं, मला थोडस ताक देतेस का, ताक देतेस का. मग गोपी म्हणायची तुला शिंपलाभर ताक देते पण नाचून दाखव. म्हणजे कसं आहे, ज्याच्या इशाऱ्यावर ब्रह्मांड नाचतं, ज्याच्या इशाऱ्यावर ब्रह्मांडाचं संचलन करणारे देव नाचतात, ज्याच्या संतोषाकरता प्रसन्नतेकरता भगवान शंकराने तांडव नृत्य करावं, त्या परमात्म्याला गोपिका छछियाभर छाछते एक शिंपलाभर ताका करता नाच नचावे, त्याला नाचवत होत्या आणि हा नाचत होता. हे कशा करता सांगा तुम्हाला. परमात्म्याने शिंपलाभर ताकाच्या निमित्तानं गोपिकाच्या समोर नृत्य करावं. कशा करता, त्याला छान झोप लागावी म्हणून. गोपिकाच्या करता परमात्म्याने थोडंसं नदी घेतले म्हटल्याबरोबर त्याला नाच करून दाखव. कशा करता हे सगळं चाललं होतं सांगा ना मला. त्या गोपिकेला रिझावण्याकरता, तिला प्रसन्न करण्याकरता, तिला आनंद देण्याकरता, म्हणजेच आळवण्याकरता. आळवणं अशा पद्धतीचं असतं हे याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचं बरं का. एखाद्या वेळेला नाचणं झालं, पुन्हा काय करतं ते परमात्मा. दुसरा प्रकार काय, उद्गायते क्वचित मुग्धा तद्वशः दारू यंत्रवत. कठपुतळी भावली जशी वागावी, कठपुतळी भावलीला जसा नाचवणारा नाचवीत आहे, त्यानं गोट जसे नाचवली तशी त्या भावलीला जसं नाचत राहावं लागतं, त्या पद्धतीनं गोपिकांनी या कृष्णाला जसं वागायला सांगितलं तसं याला वागावं. एखाद्या वेळेला हा नाचायचा आणि त्याच्यानंतर एखाद्या वेळेला त्याला सांगितलं बाबा तुला गाता छान आहे तरी का बाबा
मला गाऊन दाखव बरं. मग वेड्यासारखं भगवंतानं लगेच गायला, मुग्धवत एखाद्या वेड्यासारखा परमात्मा लगेच गायला लागायचा आणि गोपिकांना संतुष्ट करण्याचा देवाने प्रयत्न करावा. त्याचा काय 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 केलं देवाने गोपिके करता? एखाद्या वेळा भगवान गोपिके करता पहिला प्रकार काय केला देवाने? नृत्य करून दाखवलं. दुसरा प्रकार काय केला? सांगत चला की मला तुम्ही प्रवचन करत चला, काय त्याच्याकडे गायन करून दाखवलं. आता त्याच्या पुढचा प्रकार बघा, एखादी गवळण असायची ती भगवंताला घरी घेऊन जायची. ऐका, तिने देवाला घरी नेल्याच्या नंतर तिच्या घरी एखादी मोठी गवळण यायची, तिच्यापेक्षा मोठी, म्हणजे जिनं नेलेलं आहे त्याच्यापेक्षा मोठी गवळण. आणि आता ती मोठी गवळण हिच्याकडे आल्याच्या नंतर ती इथे आली, आता तिच्याशी बोलायचंय, तिला बसवलं पाहिजे ना, सन्मानाला बसवायचं ना. मग सन्मानाला बसवायला पाठ वगैरे लागतो ना, काय लागत नाही. तुम्ही कसं करता? एखाद्या घरी आल्याच्या नंतर एखादा मोठा माणूस पाठ घालून बसवता की नाही? घाली संत असे असं नाही. एखादा महाराज आला की लगेच आपली पळापळ होते की नाही, इकडून तिकडून काहीतरी आणून त्याला बसायला घालणं वगैरे होतं की नाही? तसं ती मोठी गवळण आली म्हणल्याच्या नंतर ती गवळण काय करायची? घरात ज्याला श्रीकृष्णाला नेलेलं आहे इकडं तिकडं पाठ शोधायचे. मग कान्होबा तिला विचारायचे, काय पाहिजे तुला, काय पाहिजे, काय शोधायला लागलीस? कारण याला सगळीकडे सगळं जे काही आहे कुठं ठेवले ते सगळं माहिती असतं ना. त्याच्यामुळे त्यांना विचारायचं तुला काय पाहिजे? आणि ते म्हणायची, कान्होबा पाठ बघ बरं, त्या आजी आहेत ना, त्या आजीला बसायला पाठ द्यायचा आहे, आणतोस का? त्याचं वर्णन करताना शुकाचार्य म्हणतात, बिभर्ती क्वचित आज्ञप्तः पीठकोत्माग पादुकम्. एखाद्या वेळेला बिभर्ती क्वचित आज्ञप्तः, या गवळणीनं आज्ञा केलेली, आज्ञा करायची आणि तिची आज्ञा ऐकून तिची आज्ञा पाळण्याकरता भगवंताने बिभर्ती क्वचित पीठकः, आपल्या डोक्यावर देवाने पाठ घेऊन यावा. लहान लेकरू आहे ना परमात्मा, एवढा मोठा पाठ त्याला उचलून कसा आणता येईल? त्याला तर डोक्यावर घ्यावा आणि तिला आणून द्यावा. बस आजी बस, म्हणून त्यांच्याला त्या पाठावर बसवायचं. ती गवळण त्याला म्हणायची, वा वा वा, माझा कान्होबा किती शहाणा आहे, पाठ घेऊन आला, पाठ घेऊन आला. आता पाठ घेऊन आला म्हणजे त्याच्या डोक्यावर एवढं वजन त्याच्यामध्ये तिला समाधान आहे ना. मग परमात्मा पीठक, काही वेळेला काय व्हायचं, एखादी गवळण कृष्णाने घेऊन जायची, तिच्या घरी भगवान बसलेले असायचे, देवाचं तिचं बोलणं चालू असायचं, खेळणं चालू असायचं देवाचं. एवढ्यात कोणीतरी एक घरी कोणीतरी यायचा आणि मला थोडं दूध पाहिजे, लोणी पाहिजे म्हणून मागणी करायचा. गवळाच्या घरी काही दूध दही मागायला येणार लोक. मग ते मागायला आल्याच्या नंतर त्यांना मागितल्याप्रमाणे शेरभर वगैरे असं मापाने ते काहीतरी मोजून द्यायचे होते, पण ते माप मिळायचं नाही त्या गवळणीला. कुठे ठेवले माप? घाईघाईमध्ये मिळायचं नाही. मग भगवंताला सांगितलं त्यानं, कान्होबा माप बघ बरं. बिभर्ती क्वचित आज्ञप्तः पीठक उन्मान, उन्मान म्हणजे माप, शेराचं वगैरे माप इकडे तिकडे ठेवलेलं असायचं, ते तिला मिळायचं नाही आणि भगवंताने ते तिला शोधून द्यायचं. असा प्रकार चालायचा. आणि एखाद्या वेळेला काय व्हायचं, ती गवळण आली ना, आजी ती पाटावर बसली ना, पाटावर बसून ती बोलायला लागली. आता बोलणं झाल्याच्या नंतर तिच्या गप्पा संपल्या, तिला घरी जायचंय. आता घरी जाईल की नाही ती अजून थोड्या वेळाने जाते, घरी जाणार. मग घरी जायला निघाल्याच्या नंतर ते दाराजवळ आली की तिच्या चपला मिळत नाही, तिच्या चपला मिळत नाही, वाहना मिळत नाही. मग वाहना कुठे तरी कपाटाच्या खाली वगैरे जातात, त्या वाहना सोडल्याच्या नंतर दारामध्ये त्या वाहना मिळत नाही. अशा वेळेला ती वाहना शोधायला लागली की भगवान तिथं जातात आणि परमात्मा म्हणतात, काय पाहिजे तुला? तुझी चप्पल मिळत नाही का? हा मी काढून देतो. असं म्हणून भगवंताने तिच्या पादुका काढून द्याव्या. बिभर्ती क्वचित आज्ञप्तः पीठक उन्मान पादुकम्. सगळे शब्द शुकाचार्याच्या तोंडातले आहेत. त्याने सांगितलं, एखाद्या गवळणीच्या करता पाठ, एखाद्या गवळणीच्या करता म्हणून तिचं माप आणि एखाद्या गवळणीच्या करता म्हणून तिच्या पादुका सुद्धा देवाने उचलून आणून द्याव्यात. हे देवाचं सगळं काम करणं जे चालू आहे ते कशा करता सगळे सांगा मला. गवळणीला रिझवण्याकरता, संतुष्ट करण्याकरता, अडवण्याकरता चालू आहे त्याने बघा. आता पुढे चाललो त्याच्यानंतर सांगितलं, बाहुक्ष्य पंचकृते स्वानांचे प्रीती मावहन. या सगळ्या गवळणी देवाच्या समोर बसायच्या, देवाला नाचायला सांगायच्या. नाचून नाचून थकला, गाऊन गाऊन थकला, आता मी नाचू शकत नाही, आता मी गाऊ शकत नाही असं भगवान बोलायला लागले. ते मग त्या म्हणायच्या, अरे नुसतं थोडंसं उभा राहून हात तरी हलवून दाखव. उभा राहून या कैसा हलवितो बाहू, त्यानं लगे हात हलवून दाखवावे. बरं का, बाहुक्ष्य पंचकृते भगवंताचे शब्द आहेत. स्वानांचे प्रीती मावहन. आपल्या समोर असलेल्या त्या सगळ्या भगवत भक्त असलेल्या, आपल्या स्वतःच्या भक्त असलेल्या गोपिका
त्यांना संतुष्ट करण्याकरता प्रीतिम आवाहन, हे आळवणच आहे, प्रीतिम आवाहन, त्यांना सगळ्यांना संतुष्ट करण्याकरता परमात्मा काय करायचे, बाहुक्षेप म्हणजे हात हलवण्याची क्रिया करून दाखवायची. पुढं हे कशा करता चालले सगळं शुकाचार्य वर्णन करतात. दर्शयमुस्तद्विदां लोक आत्मनो वृत्तवश्यता कृत्यवश्यता मुरजस्यो वाहवै हर्षम भगवान बालचेष्टितैः. आपले भक्त आणि आपल्याला जाणणारे महात्मे या सगळ्यांना ज्ञान द्यावं, या सगळ्यांना प्रेमाचा अनुभव घडवावा, या सगळ्यांना भक्ती सुख अनुभवता यावं, याच्या करता म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सगळ्या बालचेष्टा चाललेल्या असायच्या. कशा करता बोललो मी, ते देवाचं आळवण आहे. कोणत्या आईला आळवलंय, ते गोपी नावाच्या आईला आळवणं झालं. हे 2-4 पद्धतीनं झालं. आता फलविक्रयणी माता देवाच्याकडं एक माळीन फळं विकायला यायची, सुखी या माळीन असं तिचं काही ठिकाणी भक्तांनी नाव सांगितलंय. ते फळं विकायला यायचे बरं का. ते काय करायचे,